ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। विकसित, आत्मनिर्भर व सुदृढ भारतासाठी मोफत आरोग्य शिबिरे, काळाची गरज। डॉक्टर नीळकंठ सगर। भारताला विकसित, आत्मनिर्भर आणि सुदृढ राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो। ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व परवडणारी आरोग्य सेवा मिळणे हे अजूनही एक मोठे आव्हान आहे। अशा परिस्थितीत मोफत आरोग्य शिबिरे ही केवळ सेवा नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतात, असे प्रतिपादन देवणी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीळकंठ सगर यांनी केले। देवणी खुर्द येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक युवक शिबिरांतर्गत मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। डॉक्टर सगर पुढे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारी आणि समाजाशी जोडणारी एक प्रभावी चळवळ आहे। अशा शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळते, तर ग्रामीण नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होते। विशेषतः दुर्गम भागात अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी झाली तर सुदृढ भारत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास मोठी मदत होईल। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवणी खुर्दचे सरपंच यशवंत कांबळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय घोरपडे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर एम वंगे, दंतचिकित्सक डॉक्टर कोमल नरवाडे, डॉक्टर अंथनी, डॉक्टर कालिदास बिरादार, प्राचार्य व्ही टी नाईक, कार्यक्रमाधिकारी डॉक्टर कांत जाधव, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या मोफत सर्वरोग निदान शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। महिलांसाठी विशेष तपासणी, लहान मुलांची दंत तपासणी, रक्तदाब, शुगर, डोळ्यांची तपासणी तसेच इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या। शिवाय रुग्णांना तात्काळ औषधोपचार, आवश्यक सल्ला देण्यात आला। काही गंभीर रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली, त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही टी नाईक यांनी करताना अशा उपक्रमांची आवश्यकता आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले। सूत्रसंचालन डॉक्टर कांत जाधव यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर बी एस नागलगावे यांनी मानले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अनिल इंगोले, डी एन दामावले, डॉक्टर सी एस पाटील, डॉक्टर बसवराज धोत्रे, बुधिराज डोंगरे, प्रशांत सिद्धेश्वरे यासह स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे।